हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज विशेष करून हे ब्लँक पेज तुमच्या समोर दिसतंय. कारण ह्याचं हे आहे की रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट जो आहे ना, तर जगातला सगळ्यात गाजणारा आत्ताचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं तो एक्झामच्या दृष्टीतून सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा होऊन बसतो. मग आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की त्याच्यावरती काय काय कोणकोणत्या घटकावरती क्वेश्चन आपल्या एक्झामच्या दृष्टीतून विचारले जाऊ शकतात. म्हणून ते खरं तर हे लेक्चर मी बनवायचं ठरवलं. मला वाटलं की ती पॉईंट तुमच्यासमोर मांडणं खरं तर वेगळ्या लेक्चरमधून गरजेचं आहे. कारण हा जो मुद्दा आहे तो जास्त सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आत्ताचा, आणि त्याच्यावरती मग त्याच्या अनुषंगानं अनेक मुद्दे जास्त न्यूजमध्ये आलेत. मग त्या अनुषंगानं आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे, त्याची चर्चा करणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या कोणत्याही घटकावरती कसा जरी क्वेश्चन आपल्याला विचारला आयोगानं तर आपल्याला तो यशस्वीरित्या अटेम्प्ट करता यावा. आणि तो क्वेश्चन विचारायच्या अगोदर आपण त्या पॉईंटचा चांगला सखोल अभ्यास केलेला असायला पाहिजे. आणि तो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट पहिल्यांदा माहिती पाहिजे की नेमका कोणत्या पॉईंटचा अभ्यास करायचा. तेच पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये जे जे काही महत्त्वाचे गाजणारे मुद्दे आहेत ना, ते खऱ्या अर्थानं या खरं तर डिस्कशनमध्ये आपण पडताळून पाहणार आहेत. पहिलं तर तुम्हाला या इश्यूमध्ये काय माहिती पाहिजे, तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट माहिती पाहिजे, ज्याच्यावरती की ऑलरेडी मी लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. अनेक वेळा तुम्हाला सांगितले रशिया युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट नेमका काय आहे हे सगळं मी त्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर हा इश्यू तुम्हाला माहिती पाहिजे, हा पहिला की पॉईंट आपला आहेच आहे. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट काय, तर याच्यामुळे काय ऑर्गनायझेशन्स न्यूजमध्ये आले. त्याच्यामध्ये पहिली ऑर्गनायझेशन आहे नाटो. त्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं संबोधतो. मग या नाटो विषयीची तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ह्या नाटोवरती सुद्धा वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल, ते नसेल बघितलं तर तुम्हाला सापडेल चॅनलवरतीच, ते बघून घ्या. नाटो न्यूजमध्ये काय आलंय, तर नाटोची स्थापना विशेष करून झाली होती. त्यावेळेस नाटोचे 12 सदस्य होते, आता 30 सदस्य आहेत. आणि या नाटोचा भाग युक्रेन बनण्यासाठी इच्छुक होतं. आणि नाटो सुद्धा युक्रेनला त्याचा पार्ट बनवणार होती. परंतु त्याच्या अगोदर रशियाने युक्रेनवरती अटॅक केला आणि त्यानंतर नाटो युक्रेनच्या मदतीला येईल असं वाटत होतं. परंतु नाटोनं ऐन टायमाला हात खडे केलेले आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळालं. त्यामुळे नाटोवर टीका सुद्धा जास्त झाली. नाटो टीकेचं सुद्धा पात्र जास्त झालं. त्यामुळे नाटो जास्त न्यूजमध्ये. त्यामुळे नाटो विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. त्यानंतर युनायटेड नेशन ही दुसरी ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये. युनायटेड नेशनची स्थापना वर्ल्ड वॉर सेकंड नंतर झाली होती. आणि त्याचं कारण काय होतं, जे महायुद्धामध्ये प्रकार घडले, अनेक लोकांचा जीव गेला, भयानक सिच्युएशन जगाला भोगावे लागले, भयानक परिणाम जगाला भोगावे लागले. आणि ती सिच्युएशन परत निर्माण होऊ नये म्हणजेच काय, तर जगात जागतिक लेवलला शांतता प्रस्थापित व्हावी, सुरक्षितता प्रस्थापित व्हावी, याला ध्येय मानून युनायटेड नेशनची स्थापना झाली होती. म्हणजे ऑब्वियस आहे, शांतता हे ध्येय असल्यामुळं हे जे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्यामध्ये शांतता कशा पद्धतीने आपल्याला प्रस्थापित करता येईल याच्यावरती युनायटेड नेशन प्रयत्न करणारच आहे. त्यामुळेच युनायटेड नेशनची जी काय युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आहे, यांच्या मीटिंग्ज आता वारंवार होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळे आपल्याला हे युनायटेड नेशन विषयीची पण इन्फॉर्मेशन पाहिजे आणि या सगळ्यांविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. त्याचबरोबर आणखी न्यूजमध्ये आलेला घटक कोणता आहे, तर आणखी न्यूजमध्ये आलेला घटक आहे युरोपियन युनियन. कारण का, तर आता युद्धाच्या परिस्थितीमध्येच युक्रेननं अर्ज केलाय युरोपियन युनियनकडे की युक्रेनला युरोपियन युनियनचा सदस्य करावा. त्यामुळे युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये आलं. आणि या युरोपियन युनियनमधून काही वर्षांपूर्वी ब्रिटन बाहेर पडला होता. ब्रिटनने एक्झिट केलं होतं. त्या प्रक्रियेला ब्रेक्झिट हे नाव देण्यात आलं. ब्रेक्झिट काय म्हणजे काय, तर ब्रिटनने एक्झिट केलं, त्याला ब्रेक्झिट नाव देण्यात आलं. त्यामुळं युरोपियन युनियन विषयीची तरी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर ब्रेक्झिट विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. त्याचबरोबर पुढचा की पॉईंट काय होऊ शकतो, तर पुढचा की पॉईंट इंडियाची याच्यामध्ये आतापर्यंत काय पोझिशन राहिलेली आहे. इंडियाचा तसा विचार केला तर याच्यामध्ये बॅलन्स्ड अप्रोच राहिलेला आहे. ना रशियाच्या बाजूने इंडिया बोलतोय, ना युक्रेनच्या बाजूने इंडिया बोलतोय. इंडिया बॅलन्स्ड अप्रोच घेतोय, ना की कोणाच्या विरोधात बोलतोय, ना कोणाच्या बाजूने बोलतोय. आणि त्याचं जस्टिफिकेशन देत असताना इंडियाच्या ऑफिशियल्सने हे सांगितलं की शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया कायम तत्पर असेल. इंडिया दोन्ही देशांमध्ये शांतता कशा पद्धतीने प्रस्थापित होईल याच्यासाठी कायम मदतगार असेल, प्रयत्न करत राहील, असं इंडियन ऑफिशियल्सकडून सांगण्यात आले. आणि त्याचबरोबर हे जे काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये विशेष करून मतदान घेण्यात आलं रशियाच्या विरोधात, त्याच्यामध्ये इंडिया बाजूला राहिला, त्याच्यामध्ये मतदान केलं नाही इंडियानं. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये जे मतदान झालं रशियाच्या विरोधात त्याच्यापासून सुद्धा इंडिया बाजूला राहिला, त्याच्यामध्ये सुद्धा इंडियानं मतदान केलं नाही. म्हणजे एकंदरीत इंडियाची पोझिशन जी आहे
ते कुणाचा विरोध पत्करायचा नाही अशी पोझिशन इंडियाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. समजते. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला याचा खरं तर विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यामुळे ती स्टेप आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर मॅपच्या दृष्टीतून आपण या सगळ्यांचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे युक्रेनचं एकंदरीत लोकेशन आपण बघितलं, रशियाचं एकंदरीत लोकेशन आपण बघितलं, म्हणजेच काय तर मॅप त्या दृष्टीतून बघून ठेवला तर तो मॅप आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि हे जे प्रकरण आहे ते 2014 पासूनचं प्रकरण आहे. 2014 पासून छोटी मोठी युद्ध रशिया युक्रेनमध्ये सुरूच आहेत. ती शाब्दिक युद्ध असू द्या किंवा छोटी मोठी सीमेवरती लढली जाणारी युद्ध असू द्या. 2014 पासून का म्हणतोय मी तर 2014 मध्ये युक्रेनचा एक पार्ट आहे क्रिमिया नावाचा, आणि त्या क्रिमियावरती काय केलं होतं तर त्या क्रिमियावरती रशियानं कब्जा केला होता 2014 मध्ये. क्रिमिया हे ब्लॅक सी मधलं काळ्या समुद्रातलं एक बेट आहे, आणि त्या बेटावरती कब्जा ज्यावेळेस 2014 मध्ये केला तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं युक्रेन आणि रशियामध्ये जास्त वितुष्ट आलं होतं. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगानं या क्रिमियाचं वगैरे लोकेशन बघून ठेवणं, त्यानंतर ब्लॅक सीचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं, अझोव सी तिथंच आहे मग त्या अझोव सीचं लोकेशन आपल्याला व्यवस्थितरित्या बघून ठेवणं, हे सगळं मॅपच्या दृष्टीतून आपण अभ्यास याचा करून ठेवायला पाहिजे. समजते. आणि इंडियाची पोझिशन जी आहे ती 2014 पासून इंडिया रशियाच्या विरोधात काय बोलण्यापासून बाजूला राहिलेली, कारण रशियाचे आपले चांगले संबंध आहेत आतापर्यंत, आणि याचा अर्थ असा आपण युक्रेनला पण विरोध करतोय असातला भाग नाहीये. आपण कोणालाही सपोर्ट करत नाही किंवा कोणालाही विरोध करत नाही, अशी पोझिशन इंडियाची आता या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं 2014 पासून राहिलेली. त्यामुळे तशा पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर आता रशियावरती अनेक सँक्शन्स लावण्यात आलेले आहेत. रशियावरती काय केले, अनेक सँक्शन्स लावण्यात आले. मग त्याच्यामध्ये जी काही सँक्शन्स आहेत ती पॉलिटिकल सँक्शन्स आहेत, ती स्पोर्टच्या क्षेत्रातून लावलेले सँक्शन्स आहेत. स्पोर्ट क्षेत्रामध्ये अनेक क्रीडा क्षेत्रातून त्यांना बॅन करण्यात आले. त्याचबरोबर इकॉनॉमिक सँक्शन सुद्धा अनेक लावण्यात आलेत. आणि विशेष करून याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये विशेष करून इकॉनॉमिक सँक्शन्समध्ये स्विफ्ट हे प्रकरण जास्त गाजते. त्यामुळे आपल्याला काय करायचं तर या स्विफ्ट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायची. स्विफ्ट नेमकं काय आहे हे स्विफ्ट विषयीची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. स्विफ्ट नेमकं काय आहे अगोदर सुद्धा अनेक वेळा मी सांगितले. स्विफ्ट म्हणजे काय तर एका देशातली बँकेला जर इतर देशातल्या बँकेसोबत व्यवहार करायचे असेल तर त्या बँकांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते स्विफ्ट बरोबर असणं कुठेतरी गरजेचं आहे. समजते. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवर व्यवहार करण्यासाठी बँकांचं नोंदणी जी आहे ती स्विफ्टकडे असणं गरजेचं आहे, तरच त्या बँका आंतरराष्ट्रीय लेवलला व्यवहार करू शकतात. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये माझी SBI ही बँक आहे आणि मला युनायटेड किंगडममध्ये एका व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, तर मला काय करावं लागणार तर या SBI माझ्या अकाउंटवरून युनायटेड किंगडम मधल्या म्हणजे ब्रिटनमधल्या बँकेमध्ये पैसे टाकावे लागणार त्या व्यक्तीच्या अकाउंटवर. मग इथं प्रॉब्लेम काय येऊ शकतो तर स्विफ्टमध्ये या दोन बँकांचं रजिस्ट्रेशन नसेल तर हा आंतरराष्ट्रीय लेवलचा व्यवहार होऊच शकत नाही. यासाठी काय करावं लागणार आहे, काय असावं लागणार आहे तर दोन्ही बँका ज्या आहेत युनायटेड किंगडममध्ये असू द्या किंवा इंडियामधल्या असू द्या, दोन्ही बँकांचं रजिस्ट्रेशन स्विफ्टला असणं गरजेचं आहे, तरच मी भारतातून युकेला पैसे पाठवू शकतोय किंवा युके मधून भारतात पैसे घेऊ शकतोय. समजतंय तुम्हाला. असं कोणत्याही कंट्रीबद्दल मी फक्त एक्झाम्पल युकेचं आणि भारताचं दिलंय, हे सगळ्यांना लागू होतं. त्यामुळं या स्विफ्ट सोबत हजारो बँका रजिस्टर्ड आहेत. आणि आता रशियानं जो युक्रेनवरती अटॅक केलाय ना त्याचा निषेध म्हणून स्विफ्ट मधून रशियन बँका ज्या आहेत त्यांना बॅन करण्यात आले. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला हे खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रकरणामधूनच आणखी एक मुद्दा आता बाहेर काय येतोय तो वर्सोवा पॅक्ट जो आहे तो पॅक्ट जास्त न्यूजमध्ये येतोय. तो जो काय वर्सोवाचा पॅक्ट आहे त्या पॅक्ट विषयीची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. हा नेमका करार वर्सोवाचा काय होता ही सगळी इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा काय तर इथं पुतीन जे आहेत ते पुन्हा एकदा USSR ची स्थापना करायच्या प्रयत्नात आहेत असे सुद्धा टीका त्यांच्यावरती आता होताना आपल्याला पाहावयास मिळते. या USSRचा लॉंग फॉर्म आहे युनियन ऑफ सोशलिस्ट सोव्हिएत रिपब्लिक असा याचा लॉंग फॉर्म आहे. त्याला मराठीमध्ये सोव्हिएत संघ सुद्धा आपण म्हणू शकतो. मग हे जे युनियन सोशलिस्ट सोव्हिएत रिपब्लिक जे आहेत याच्यामध्ये आताचे जे युक्रेन आहे, बेलारुस आहे, पोलंड आहे, हे जे काही देश आहेत ना ते आधी रशियाचे एक पार्ट होते, ते स्वातंत्र्य देश नव्हते. त्या सगळ्यांना मिळून USSR म्हटलं जायचं. परंतु त्यानंतर कालांतरानं लोकांना तिथल्या बंड करायला सुरुवात केली आणि ते देश USSR मधून बाजूला निघले, स्वतंत्र झाले आणि त्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे त्याला रशिया म्हटलं जाऊ लागलं. आणि आता पुन्हा एकदा पुतीन जे आहेत ते या रशियाला USSR बनवू इच्छित आहेत असे सुद्धा त्यांच्यावरती टीका होते.
त्यामुळे हे USSRचे प्रकरण नेमकं काय? USSR म्हणजे किती देश अगोदर USSRचे भाग होते, सगळ्यांना कुणाकुणाला मिळून USSR म्हटलं जायचं, सोव्हिएत संघ म्हटलं जायचं, याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर रशिया जो आहे ना, आता हे जे युद्ध सुरू झाले त्यामुळे अनेक किमतींवरती, अनेक बाजारांवरती, अर्थव्यवस्थांवरती जगातले अनेक परिणाम वेगवेगळे होणार आहेत, विशेष करून निगेटिव्ह परिणाम. त्याच्यामध्ये विशेष करून बोललं जाते ऑइल विषयी आणि गॅस विषयी. कारण रशिया जो आहे तो जगातला खूप महत्वाचा देश आहे की जो ऑइल एक्सपोर्ट करतो आणि गॅस एक्सपोर्ट करतो, निर्यात करतो. त्यामुळे आता ऑब्वियस आहे ऑइलच्या आणि गॅसच्या किमती वाढताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत आणि त्यामुळे अनेक देशांवरती याचे निगेटिव्ह परिणाम होत आहेत. भारतात सुद्धा आता काही दिवसातच डायरेक्ट जे पेट्रोल डिझेल आहे ते 10 ते 12 रुपयानं महागणार आहे असा आर्थिक अंदाज आहे. हे न्यूजपेपरला आपण बघितले ऑलरेडी. आणि तो परिणाम कशाचा आहे? तर तो परिणाम याचाच आहे, रशिया युक्रेन वॉरचा. त्यामुळे हा जो परिणाम होतोय ना भारतावरती किंवा इतर देशांवरती किंवा जगावरती, हा परिणाम आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि याला अनुसरूनच एक नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन जी आहे, नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन, नॉर्ड गॅस पाईपलाईन सुद्धा त्याला म्हणतात. ती जी नॉर्ड गॅस पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला? त्याचा तशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि ही जी गॅस पाईपलाईन आहे ती रशिया आणि जर्मनीच्या मध्ये जोडलेली आहे. रशिया त्या गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून जर्मनीला गॅस विकण्याचं कार्य करतोय. आणि आता जर्मनीने काय केलंय तर युक्रेनला डायरेक्ट पाठिंबा दिलाय, शस्त्रबळ त्यांना पुरवले, आर्थिक मदत केलेली. त्यामुळे जर्मनी आणि रशियामध्ये वितुष्ट आले. त्यामुळे रशियाचा बदला कसा घेणार आहे तर ऑब्वियस आहे गॅसच्या किमती ज्या आहेत त्या गॅसच्या किमती खऱ्या अर्थानं वाढवणार आहे भविष्यामध्ये. त्यामुळे त्याचा सगळ्यांनाच परिणाम भोगावा लागणार आहे, युरोपियन कंट्री असू द्या किंवा एशियन कंट्रीज असू द्या. त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा या खरं तर प्रकरणाकडे आपण बघणं अत्यंत गरजेचं आहे. समजते? हे सगळे की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. याच्या बाहेरचे मला नाही वाटत आणखी कोणत्या वेगळ्याच पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जाईल जर याच्यावरतीच विचारायचा असेल तर. पुन्हा एकदा सांगतो की आपण काय काय याच्यामध्ये डिस्कस केले, नेमकं कोणकोणतं पॉईंट आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आहेत. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा तर हा इश्यू बघायचा आहे असं मी तुम्हाला सांगितलं, हा पहिला पॉईंट सांगितला मी. दुसरा काय सांगितलं तर नाटो ऑर्गनायझेशन जे आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आता नाटोची डिटेल इन्फॉर्मेशन का ही न्यूजमध्ये का आहे तर नाटोची स्थापना जी झाली ना ती USSRला प्रतिकार करण्यासाठीच झाली, म्हणजे रशियाला प्रतिकार करण्यासाठीच झाली. त्यामुळे रशियामध्ये आणि नाटोमध्ये 36चा आकडा आहे असं आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतोय. समजतंय तुम्हाला? त्यामुळं खऱ्या अर्थानं रशिया जो आहे तो नाटोच्या विस्तारीकरणाला कायम विरोध करत असतोय, तिळपापड रशियाचा होत असतोय. नाटोचे स्थापना होत असतानाचे सदस्य 12 होते, आता 30 देश याचे सदस्य झालेले आहेत. त्यामुळे रशिया जो आहे तो वारंवार याला विरोध करतो की नाटोचं विस्तारीकरण होते. आणि का विरोध करण्याचं कारण काय तर नाटो त्यानंतर रशियापेक्षा जास्त बलशाली होणार आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्याला नाटोचा अभ्यास करून ठेवायचा. हा दुसराच की पॉईंट तुम्हाला मी सांगितलाय. त्याचबरोबर त्यानंतर सांगितलं मी तिसरा की पॉईंट की युनायटेड नेशन विषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायची. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर चौथा की पॉईंट आपण डिस्कस केला तर युरोपियन युनियन विषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि त्याला अनुसरूनच ब्रेक्झिट विषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर आपण पाचवा पॉईंट डिस्कस काय केला होता तर इंडियाची पोझिशन याच्यामध्ये आतापर्यंत काय राहिलेली आहे, इंडियाचा बॅलन्स्ड जो अप्रोच राहिलेला आहे तो अप्रोच आपल्याला माहिती असायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सहावा की पॉईंट आपण स्विफ्ट बद्दल बोललो होतो की स्विफ्ट म्हणजे काय आहे नेमकं, स्विफ्टमधून बॅन केलंय, स्विफ्टचं काय महत्व आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगितलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जो मॅपच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे ना या प्रकरणाचा, तो मॅपच्या माध्यमातून काय काय अभ्यास करायचा हे बघितलं तर सातवा की पॉईंट म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर वर्सॉ पॅक्टचा उल्लेख आला होता, त्यामुळे त्या वर्सॉ पॅक्ट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि मॅपच्या माध्यमातून आपल्याला काय बघायचं तर ब्लॅक सीचा एरिया असू द्या, क्रिमियाचा एरिया असू द्या, ओझोव सीचा एरिया असू द्या, आणि बाकी म्हटलं तर युक्रेनमध्ये नायपर रिव्हर आहे महत्वाची, युक्रेनचा 2 भाग करणारीच ही रिव्हर आहे. त्यामुळे ह्या नायपर रिव्हर विषयीची सुद्धा किंवा रशियातली महत्वाची कोणती रिव्हर आहे त्या सगळ्या रिव्हरची सुद्धा इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. महत्वाच्या डोंगरनागा कोणत्या ते तिथं दोन्ही देशांमधल्या ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन सुद्धा आपण जॉग्राफीच्या माध्यमातून अभ्यास करायला पाहिजे, फिजिकल मॅपच्या माध्यमातून अभ्यास करायला पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला या अनुसरून सांगतोय, आता याच्या अगोदर पण सांगितले. त्यानंतर USSR
म्हणजे नेमकं काय आहे की याच्यामध्ये किती देश मिळून USSR होता, सोव्हिएत संघ त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, हे डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा. हा की पॉईंट तुम्हाला सांगितला होता. त्यानंतर रशियावरती अनेक सँक्शन्स लावलेले आहेत. त्यामुळं सॉरी, रशिया हा ऑइलचा एक्सपोर्टर आहे, गॅसचा एक्सपोर्टर आहे. त्यामुळं काय अर्थव्यवस्थेवरती परिणाम वेगवेगळ्या देशांच्या होणार आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा की पॉईंट त्यानंतरचा आपण विशेष करून 8वा की पॉईंट म्हणून डिस्कस केला होता आणि त्याचा सुद्धा आपल्याला डिटेल अभ्यास करायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगितले आणि तो 8वा की पॉईंट म्हणून आपण घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये विशेष करून आणखी भर आपण काय टाकली होती तर नॉर्ड जी गॅस पाईपलाईन आहे त्या नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन विषयीची आपण बोललो होतो. नॉर्ड गॅस पाईपलाईन म्हणू शकतो किंवा नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळं त्या नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन जे आहे जर्मनीमध्ये आणि रशियामध्ये, रशियानं जर्मनीला 2 पाईपलाईन पुरवल्या आहेत, नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 अशा त्या 2 पाईपलाईनची नावं आहेत आणि ती विशेष करून रशिया आणि जर्मनीमधल्या पाईपलाईन्स आहेत. त्या पाईपलाईन विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे असं मी तुम्हाला शेवटचा आपला 9वा की पॉईंट म्हणून तुम्हाला ते सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला होता. हे सगळे मला वाटतं की एवढे की पॉईंट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर वर्ल्ड वॉर सेकंडचा सुद्धा इथं उल्लेख आला, त्यामुळे ते तर तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री ज्यावेळेस बघताय त्यावेळेस तुम्ही अभ्यास करून ठेवणारच आहात. त्यामुळे या सगळ्या की पॉईंटचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरतीच कुठंतरी क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो जर या प्रकरणावरती क्वेश्चन आला तर. त्यामुळं याला अशा पद्धतीनं आपण बघणं कुठंतरी गरजेचं आहे. याचा आपण अशा पद्धतीनं कुठेतरी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी डिटेलमध्ये जाऊन जर अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर रशियावरती नेमके काय काय सँक्शन्स कोणकोणत्या कंट्रीनं लावलेले आहेत हे सँक्शनचा सुद्धा थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आला तर सखोलात लयच विचारला जाऊन तर अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की अमुक अमुक सँक्शन्स अमुक अमुक कंट्रीनं लावलेले आहेत. मग त्याच्यामध्ये कोणत्या कंट्रीने हे माहिती पाहिजे आणि कोणते सँक्शन लावलेत हे माहिती पाहिजे. समजते तुम्हाला? मग त्या दृष्टीतून तुम्ही अभ्यास करून ठेवू शकता. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. असे आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे पॉईंट समजावून सांगू शकलो असेल, म्हणजे महत्त्वाचे पॉईंट या प्रकरणामध्ये. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.